नहीं बनना मुझे स्लम डॉग मिले ने स्लम डॉग के पीछे भाई इंडियन देखा क्यों है कि भी बचाने की कमाल कभी अच्छा से कम कभी को कहा था कभी को करना था कभी को करना था एक भारत माता की जय। भारत माता की दादा काय सांगाल, आज तुम्ही तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं, काय उद्देश होता? एकतर सुरुवातीला ज्या पद्धतीनं दिल्लीत जंतर मंतरवर देशातील सगळे तरुण बसलेले होते नीटच्या संदर्भात आणि ज्या मागण्या होत्या, धर्मेंद्र जो मंत्री आहे जे मनुष्यबळ विकास विभागाचे, त्यांचा राजीनामा आणि परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा याच्याविषयी आंदोलन चालू असताना सरकारने ज्या पद्धतीनं आंदोलकांना मारहाण केली, लाठ्या मारल्या, गोळ्या मारल्या, मुलींच्या अंगावर हात टाकला, याचा निषेध सुद्धा आम्हाला व्यक्त करायचा होता. आणि दुसरी गोष्ट, मला असं वाटतं ही कोंडी सुटावी ही सुद्धा आमची भूमिका होती, परंतु काल हा राजीनामा झालेला आहे. त्यामुळे आम्ही ठरलेला आमचा तिरंगा मार्च पूर्ण केला. परंतु ज्या पद्धतीनं गोळीबार झाला, ज्या पद्धतीनं लाठीमार झाला, मुलींच्या अंगावर हात उचलले, त्याचा निषेध आम्ही काढला. कारण एक हा विषय आत्तापुरता संपला जरी असला तरी मला वाटतं आता ही खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळातल्या लढ्याची सुरुवात आहे आणि संभाजीनगरात ती आम्ही केलेली. उद्धव ठाकरेंचा एक मुलाखत समोर आली की सामनातून ज्यातून ते काही मतं व्यक्त करतात, त्यामध्ये ते म्हणतात की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाय तर त्या पुढे जाऊन आता ज्या महिलांवर अत्याचार झालाय, त्या महिलांवर मुलीवर लाठीचार्ज झाला, तर त्या प्रकरणामध्ये गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, म्हणजे अमित शहाचा. बरोबर आहे ना, कारण दिल्लीमधली पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे, म्हणजे देशाच्या गृहमंत्र्याच्या अखत्यारीत आहे. आणि म्हणून आता समजा ती कोणती गोळी, कोणती मला वाटतं बॅलिस्टिक आहे, ती मारायला अलाउडच नाही आहे, तरी मारली गेली. मुलीवर हात उचलले पुरुष पोलिसांनी, हे चुकीचं आहे. कपडे फाडले, हे चुकीचं आहे. याला जबाबदार कोण आहे? आणि म्हणून मला असं वाटतं देशाचे गृहमंत्री सुद्धा याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. आणि म्हणून उद्धवजींनी मांडलेली भूमिका योग्य आहे. यानंतर दुसरं असं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः दिल्लीच्या दौऱ्यावर गेले, तर यावरून अशी चर्चा होती की ते केंद्रात जातील आणि संजय राऊतांनी देखील अशी शक्यता वर्तवली. ते केंद्रात गेले का, राज्यात गेले का, काय कामाचे? आता काय स्थिती राज्याची, त्याच्यामुळे तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे.